तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। ईद ए मिलाद निमित्त ठाणे आणि भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक मिरवणुका आहेत त्या निघणार आहेत आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या आहे ती निर्माण होऊ शकते। याचा विचार करता ठाणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। काही डायव्हर्जन आहेत ते ठाणे शहर भिवंडी या ठिकाणी आहेत ते करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर सध्या मुंबई नाशिक महामार्गावरती आहोत आणि या ठिकाणी जी वाहतूक आहे ती भिवंडीच्या दिशेने देखील जात असते। आज हा जो प्रवास करत असताना प्रामुख्याने भिवंडी शहरातील ही जी वाहतूक येत आहे ते बदल करण्यात आलेला आहे। दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंतची वाहतूक बदलाची ही अधिसूचना आहे ती देखील ठाणे वाहतूक पोलिसांनी आहे ती काढलेली आहे। वाडा येथून भिवंडीच्या शहराने दिशेने येणाऱ्या वाहतूक करणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना आज अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी असेल, तर बाकीचे वाहने आहेत ते राष्ट्रीय महामार्ग 8 येथून मुंबई महानगर जलवाहिनी मार्गे जो आहे तो प्रवास करणार आहे। त्यासोबतच वाडा येथून येणारा नदी मार्गे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना परळ फाटा येथे प्रवेशबंदी असणार आहे। तसेच हलकी वाहनं परळ फाटा येथून खोनीगाव तळवडी फाटा या ठिकाणाहून जो प्रवास आहे तो करू शकतात। वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात करणाऱ्या बस गाड्यांसह इतर वाहनांना जांभोळी नाका चाविंद्र नाका या ठिकाणी प्रवेशबंदी आहे ती असणार आहे। त्यामुळे धामणकर नाका जलवाहिनी येथे उजवे वळण घेऊन या सर्व वाहनांना आहे तो प्रवास पुढे ते करू शकतात। त्यामुळे ठाणे कल्याण येथून जुना आग्रा रोड वाडा आणि इतर मार्ग आहेत ते मुंबई नाशिक मार्गाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना अनेक ठिकाणी आहे ते प्रवेशबंदी ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांना तेथील पेट्रोल पंप येथून उजवे वळण घेऊन त्या ठिकाणाहून हा संपूर्णपणे रस्ता आहे तो मोकळा करून देण्यात येणार आहे। प्रामुख्याने पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे हे जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत। आज भिवंडीमधून जर प्रवास करत असाल तर याच निमित्ताने तुम्ही जो प्रवास आहे तो करत असताना वाहतूक आणि वाहतुकीचे नियम त्यासोबतच जे डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे हे बघूनच या ठिकाणाहून प्रवास करण्यात यावा किंवा प्रवास करावा असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यामुळे आज घराबाहेर पडताना भिवंडीचा जर मार्ग तुम्ही वापरत असाल तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते। आता सुद्धा जरी आपण पाहिलं तरी या ठिकाणी जी वाहतूक आहे ती थोडी मंदावल्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज जो ट्रॅफिक डायव्हर्जन आहे ते बघूनच प्रवास करण्याची विनंती आहे ती देखील वाहतूक पोलिसांनी केलेली आहे। रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।